नमस्कार, मी महेश्वरी तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बिंग माही या चॅनलमध्ये। घरात अनेकदा शिळ्या चपाती शिल्लक राहून जातात, तर आज आपण यात शिळ्या चपातीपासून मस्त चटकदार असा पॅटीस बनवणार आहोत। सर्वप्रथम चपातीपासून पॅटीस बनवण्याकरिता एका बाउलमध्ये 1 कप बेसन घेतलेलं आहे। त्यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट घातलेलं आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ, पाव चमचा हळद, अर्धा चमचा ओवा घेऊन तो अशा प्रकारे हातावर क्रश करून घालायचा आहे। याने चव छान येते व बेसन पचायलाही हलकं होतं। त्यानंतर यात पाव चमचा जिरे पावडर घालायचं आहे। जिरे पावडर घालायचं नसेल तर जिरे देखील टाकू शकता। नंतर भरपूर सारी कोथिंबीर घातलेली आहे। तर आता 1 कप पाणी घेऊन लागेल तसं पाणी वापरून आपल्याला याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे। थोडं थोडं पाणी टाकत बॅटर तयार करायचं, म्हणजे गुठळ्या होणार नाहीत। तर बॅटरची जी कन्सिस्टन्सी आहे ती पातळसर ठेवायची आहे, जास्त घट्ट नाही बनवायचं। नेहमी आपण भजीसाठी बॅटर बनवतो त्यापेक्षा हलकंसं पातळ बनवायचं आहे। एकदम मस्त लागतात या पॅटीस। शिळ्या चपाती टाकून न देता अशा प्रकारे एक नाश्त्याचा प्रकार नक्कीच बनवून पहा। तर या इथं आपलं बॅटर बनवून तयार आहे। तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता। या इथं मी 1 कप पाणी घेतलेला होता आणि त्यात हे एवढं पाणी शिल्लक राहिलेलं आहे। आता एका दुसऱ्या बाउलमध्ये 2 उकडून साली काढलेले बटाटे घेतलेले आहेत। यात 4 ते 5 बारीक चिरलेली हिरवी मिरची, बारीक चिरलेली कोथिंबीर, पाव चमचा जिरे, अगदी थोडंसं हळद, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा चाट मसाला घालून हे सर्व जिन्नस एकत्र करत बटाटे स्मॅश करायचे आहेत। हे सर्व जिन्नस एकजीव होणं गरजेचं आहे, त्यासाठी त्याला व्यवस्थित स्मॅश करत एकत्र करून घ्या। तुम्ही हवं तर यामध्ये 1 चमचा टोमॅटो केचप किंवा रेड चिली सॉस घातला तरी चालेल, पण मी इथं या मसाल्यात न टाकता चपातीलाच सॉस लावून घेणार आहे। तर या इथं आपलं बटाट्याचं मिश्रण तयार आहे। आता इथं मी ही एक शिळी चपाती घेतलेली आहे आणि यावर 1 चमचा टोमॅटो केचप व्यवस्थित लावून स्प्रेड करून घेणार आहे आणि त्यानंतर तयार केलेलं बटाट्याचं मिश्रण लावून घ्यायचं आहे। सगळीकडे व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे। जास्त जाड असं थर लावून घ्यायचं नाही, पातळच लावायचं आहे। तर आता मी या चपातीवर हे मिश्रण लावून घेतलेलं आहे। तर या चपातीचं आता आपल्याला पीसेसमध्ये कट करून घ्यायचं आहे। मी इथं सुरीने याचे पीसेस कट करून घेत आहे। तुमच्याकडे जर पिझ्झा कटर असेल तर त्याने व्यवस्थित कट करता येतो। पिझ्झाचे जसे पीसेस असतात ना, अगदी तसंच मी याचे पीसेस देखील कट करून घेणार आहे। तर पहा, या इथं माझे चपातीचे पीसेस कट करून झालेले आहेत। तर आता यातील 1 पीस घेऊन आपण तयार केलेल्या बेसनाच्या बॅटरमध्ये डिप करून घ्यायचं आहे आणि एका बाजूला मी तेल गरम करत ठेवलेला होता। तर आता तेल गरम झालेलं आहे। तर यामध्ये हे 1 पीसेस सोडून घेऊयात आणि गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घेऊयात। तेलात सोडल्यानंतर लगेचच झारीने किंवा पळीने हलवायचं नाही। हलकेसे बुडबुडे कमी झाले की चपातीचे पॅटीस पलटून घेऊन दोन्ही बाजूने क्रिस्पी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची, म्हणजे आपले पॅटीस क्रिस्पी भाजले जातात। या इथं तुम्ही या पॅटीसचे कलर पहा, किती सुरेख आलेला आहे। दोन्ही बाजूने पॅटीस खरपूस तळून झाले आहे। आता हे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। अजून एक बॅच काढून घेऊयात आणि पॅटीस सोडताना अलगद सोडायचं, म्हणजे तेल उडत नाही। तुम्ही हे चपातीचे पॅटीस टोमॅटो केचपसोबत सर्व करू शकता किंवा तसेच खाल्ले तर खूपच मस्त लागतात। आपण चपातीवर बटाट्याचा मसाला लावल्याने चटपटीत असा छान लागतो। तर या इथं मी हे सर्व चपातीचे पॅटीस तळून घेतलेले आहेत। तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली सांगायला विसरू नका आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद।